बिग बॉस हिंदी सीझन 19. हो, बिग बॉस हिंदी सीझन 19 ज्याची मी रिव्ह्यूवर म्हणजे बिग बॉसचे हिंदी मराठी असो रिव्ह्यूवर पण आहे मी. आणि मी स्वतः बिग बॉस 19चे जवळजवळ एक एक एपिसोड किंवा मग 24 तासांचं ते फुटेज असेल त्या सगळ्या गोष्टी बघितल्या, रिव्ह्यूज केले आणि जे प्रोमोज आहे त्यांचेही व्हिडिओ टाकले. आणि प्रणित मोरे बिग बॉस सीझन 19मध्ये म्हणजे एक पॉझिटिव्ह नॅचरल आणि एक बिग बॉसची जी एक नॅचरल ऑडियन्स आहे ना ती कनेक्ट झाली होती आणि भरभरून प्रेम दिलं त्याला. म्हणजे तो नुसता महाराष्ट्रात म्हणजे जसा पहिले फक्त महाराष्ट्रात फेमस होता, नंतर तो पूर्ण इंडियात पूर्ण भारतात तो शोज करू लागला. तो फायनलिस्ट झाला, टॉप 3मध्ये गेला. आणि खरंच इवन तो म्हणजे डिझर्विंग होत आहे तर सर्वांनाच माहिती आहे. आणि त्यांनी त्याची ती पर्सनॅलिटी दाखवली ज्याच्याने सगळे महाराष्ट्र काय इवन भारतातला एकूण एक व्यक्ती जो बिग बॉस बघतो तो कनेक्ट झाला प्रणित मोरेबरोबर. पण आता प्रणित मोरेने त्यानंतर म्हणजे त्याला मागं वळून बघायची गरज पडली जसं तो बिग बॉसमधून बाहेर आला. कारण खूप प्रेम दिलं त्याला लोकांनी, प्रणित मोरेला खूप प्रेम दिलं, अजूनही देत होते. पण आता काय घडलं आहे, आता घडली खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी. म्हणजे पहिले पण बिग बॉसमध्ये तो यायच्या आधी तेव्हा पण सोलापूरमध्ये काहीतरी मारहाण झाली आणि त्यानंतर ती कॉन्ट्रोवर्सी झाली. त्यानंतर तो बिग बॉस 19मध्ये आला. पण बिग बॉस 19मध्ये त्यांनी सर्वांचं मन जिंकलं. त्याने त्याचं म्हणजे ते पर्सनॅलिटीने सगळ्यांचं मन जिंकलं. नुसतं महाराष्ट्र नाही तर भारतातला एकूण एक माणूस त्याच्यावर कनेक्ट करत होता. एक पॉझिटिव्ह व्यक्ती एका पॉझिटिव्ह ग्रुपवर राहत असेल, मग तो गौरव खन्ना असेल किंवा आवेज असेल किंवा मग अभिषेक असेल किंवा सगळ्या. अभिषेकला नंतर जेव्हा त्यांनी ते म्हणजे काढलं, त्याला ती पॉवर देण्यात आली, त्यानंतर थोडंसं लोकांच्या मनात थोडंसं झालं होतं ते थोडंसं द्वेषभावना. पण त्यानंतर अभिषेक प्रणित एकत्र आले बिग बॉस संपल्यावर आणि मग पुन्हा प्रणितवर तेच प्रेम जे आहे ना लोक प्रेमाचा त्या वर्षाव करू लागले. पण त्यानंतर आपण बघितलं त्याची फॅन फॉलोईंग जवळजवळ 15 ते 20 लाखाने वाढली. आणि नंतर त्यांनी भारतभर म्हणजे तो शोज करत होता. मग दिल्ली असो, गुजरात असो, म्हणजे अहमदाबाद, वेगवेगळ्या राज्यांमध्ये तो शोज करत होता. तसंच त्याचा एक शो गुरुग्राममध्ये झाला आणि तिथे त्याच्या शोमध्ये ना तुम्हालाही माहिती आहे काय होतं ते. म्हणजे मुलं मुली त्यांचे जे असतात हिस्से वगैरे जे सांगतात, जे घडल्या गोष्टी किंवा मग बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडच्या जे पण असेल त्या गोष्टी ते सांगतात आणि त्याचे व्हिडिओज पण व्हायरल व्हायचे. पण आता एक नवीन व्हिडिओ आला आहे ज्यामध्ये प्रणित मोरेने चक्क त्याचं अकाउंटच बंद करून टाकलं आहे. इतकी मोठी कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे. जवळजवळ बहुतेक सेलिब्रिटीज हा शो आता बंद करायची मागणी करतात. रश्मी देसाईनीच आत्ता मागणी केलेली ती की शो जो आहे तो बंद झाला पाहिजे. तर गुरुग्राममध्ये जो शो झाला त्यामध्ये घडलं काय, तर एक हिमांशू नावाचा मुलगा होता. तो 370 रुपयाच्या बिर्याणीबद्दल सांगत होता आणि तिथं प्रणित मोरेसोबत सगळेच खळखळून हसत होते. तो सांगत होता मी एका मुलीवर डेटला गेलो, मग 370 रुपयाची बिर्याणी तिला खाऊ घातली. त्यानंतर ती मुलगी म्हणायला लागली की ठीक आहे आता मला घरी सोड. तर तो म्हणे नाही नाही मी घरी कसं काय सोडू, मग आपण कुठेतरी जाऊया असं. मग ती बोलली की आपण पार्कमध्ये जाऊया. आणि मग पार्कमध्ये गेल्यावर ती बोलली का तो बोलला माहीत नाही, पण ते दोघं पार्कमध्ये गेले आणि पार्कमध्ये त्याने जे घडलेलं सांगितलं आहे ते लिटरली ना ऐकवणार नाही ऐकवणार तुम्हाला, ते पण नाही ऐकवणार
आणि तो जे बोलला आहे की 370ची बिर्याणी मी खाऊ घातली आणि मग मी तिला असंच सोडू का? म्हणजे तू एका मुलीच्या आबरूची किंमत 370 रुपये लावतोय. 370 रुपयापेक्षा जास्त पैसे तिला सॅनिटरी पॅडला लागतात प्रत्येक मंथमध्ये. 370पेक्षा जास्त रिचार्ज करते ती. आता तर रिचार्ज पण मला वाटतं 400-450चा झालेला आहे. 350चा पण करतात, पण मी जसं ऐकलं आहे की मुली जास्त करतात. तर यामुळे ना प्रणित मोरे एका मोठ्या वादात सापडलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला खूप ट्रोल केलं जाते, खूप बोललं जातं आहे. आणि तो जो हिमांशू नावाचा व्यक्ती आहे जो त्या गोष्टी सांगत होता, खरोखर मी ऐकलं, मला ऐकवत नव्हतं. मला वाटतं मी एक रील पाहिली आणि ऐकवत नव्हतं, ते खरोखरच ऐकवत नव्हतं. तुम्हाला ऐकवल की नाही मला नाही माहिती. तूच प्रणी म्हणून आहे, TUCHH आणि PRANII. त्यातली तुम्ही ना शॉर्ट व्हिडिओमध्ये 17वी-18वी ही पोस्ट उघडून एकदा ऐका आणि तुम्हाला ऐकवते का मला खरोखरच सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तर खरोखरच ऐकवत नाही ते. तो जे सांगत होता त्याने जे XYZ केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो जेव्हा सांगत होता तेव्हा लोक तर हसतच होते, पण खळखळून हसत होता तो प्रणित मोरे. प्रणित मोरेने तिथंच त्याला विरोध करायला हवा होता. त्याला सांगायला हवं, त्याला बोलायला हवं होतं, तू असं कसं बोलू शकतोस. किंवा मग त्या मुलीची जाहीरपणे माफी मागितली. सगळ्या गोष्टी करायला हव्या होत्या ज्या प्रणित मोरेने केल्याने. उलट तो त्याला हसून अजून खतपाणी घालत होता की बाई बोलतो नाही का. तर जो हिमांशू नावाचा व्यक्ती आहे, तो जॉब करत होता आय थिंक बेंगलुरूमध्ये का तिकडेच गुरुग्राममध्ये, आय डोंट नो. तर तो त्याला जॉबवरनं काढून टाकण्यात आलं. जॉबवरनं काढून टाकण्यात आलं त्याला. आणि तो जिथे जॉब करत होता तिथले जे मालक आहे त्यांनीच तो एक व्हिडिओ जो आहे ना तो एक व्हिडिओ जारी केला की आम्ही त्याला जॉबवरनं काढलं आहे आणि तो एका महिलेबाबत हे सगळं बोलत होता नाही का. आणि म्हणून आम्ही त्याला त्याचा खूप असा बॅकलॅश येत असेल ना, नक्कीच येत असेल, कोण नाही म्हणतं. म्हणजे आता तुम्ही विचार करा, जर कोणाबद्दल तुम्ही असं बोलताय त्या गोष्टी स्प्रेड होणारच आहे. आणि हाच बोलला होता, मग हाच त्या महिलेबद्दल बोलला होता किंवा हाच त्या मुलीबद्दल बोलला. तर हे खूप चुकीचं आहे गाईस, खूप चुकीचं आहे. आणि प्रणित मोरेने त्याला तिथं थांबवायचं सोडून, त्याला विरोध करायचा सोडून तो खळखळून हसत होता. आणि त्यामुळे म्हणजे प्रणित मोरेने तशी जाहीर माफी पण मागितली. इवन त्याच्या अकाउंटवर लोकांना जाऊन ते जुने व्हिडिओज जे आहेत ना त्याचे लिंक वगैरे टाकत होते किंवा काय करत होते. तर ते प्रणित मोरेला म्हणजे खूप कमेंट्समध्ये शिव्या वगैरे सगळे आता तर ते येणारच. तर ते सगळं येत होतं. तर प्रणित मोरेने त्याचे अकाउंट जे मला वाटतं डिॲक्टिवेट केलेलं आहे सध्या तरी. RJ प्रणित तुम्ही तर बघितलं तर नाही आहेत काहीच. खूप चुकीचं हे. मला वाटतं प्रणित मोरेने माफी पण मागितली आहे, पण मला वाटतं तेव्हाच त्याला थांबवलं असतं, तेव्हाच त्याला माफी मागायला लावली असती. आणि त्यांनी जे ते पुढं सांगितलं ना, जे ऐकत नव्हतं ते पण तिथं त्या गोष्टी स्टॉप झाल्या असत्या. आणि तुम्ही 370 रुपयाची बिर्याणी बरोबर किंमत लावत आहे एका स्त्रीच्या इज्जतीची, आबरूची. आता सांगायला तर नाही हवं, पण मी आता बहुतेक ज्या मुलींना म्हणजे अरेंज मॅरेज वगैरे करायचे स्थळं येत आहेत, जेव्हा मुलं जॉबला असतात ना तेव्हा ते आता विचारत नाही की बाई मुलीला स्वयंपाक येतो का. ते म्हणतात ही जॉब किती करते, हिला पगार किती. घडलेलं आहे, माझ्याच मैत्रिणींबरोबर घडलेलं, म्हणून सांगते मी तुम्हाला. जॉब आणि पगार इवन विचारला जातो, इवन मलाही विचारला गेला होता. तर विचारला जातो, मला विचारलं नव्हतं तुला स्वयंपाक येतो का, तुला पगार किती, तू किती कमावते महिन्याला. तर हे अजूनसुद्धा होतं आहे आणि मी बघती पण आहे. तर मुली पैसे कमवत आहे, मुली घरं सांभाळत आहे, मुली सगळं काही करत आहेत. तर तुम्ही म्हणजे
तुम्ही किती दाखवायचा प्रयत्न केला हा पुरुषप्रधान म्हणजे एक पुरुषप्रधान समाज आहे किंवा तो दाखवण्याचा प्रयत्न करतो नेहमी. स्त्रीला नेहमी असं द्वेष भावना का? ती कमावते पण आहे, ती सगळ्या गोष्टी करते ना. काही काही ठिकाणी तर स्त्रिया पुरुषांपेक्षाही जास्त कमवत आहे तरी व्यवस्थित घरं सांभाळत आहेत. तर मला असं वाटतंय तर हे जे झालेलं आहे, तुम्ही एका मुलीची स्त्रीची आबरूची किंमत 370 रुपयाची बिर्याणी लावताय फक्त, तर हे खूप चुकीचं आहे मला वाटतं. आणि मी खरंच विरोध करते आता. बहुतेक सेलिब्रिटी जे आहे ना याच्या विरोधात गेले. आणि खरंच प्रणित मोरेनी मेहनत करून बिग बॉसमध्ये जी इज्जत कमावली होती ना, आता त्याचा आता बॅकलॅश मिळणार दिसतोय आता. म्हणजे माफी तर मागतोय, काही लोक असतील त्याचे फॅन्स त्याच्यावर उभे राहतील, ते त्याचे फॅन्स आहे नो डाऊट, ते उभे राहतील. आणि इवन मलाही कमेंट सेक्शनमध्ये कोणी सपोर्ट पण करेल तर कोणी विरोध पण करेल, नाही का. पण मला असं वाटतंय पण हे चुकीचं आहे. प्रणित मोरे बद्दल चांगलं मी स्वतः माझ्या रिव्ह्यूमध्ये बोलली. काय सांगायचं, मी स्वतः बोलली माझ्या रिव्ह्यूजमध्ये. पण आता जे घडलं ना त्याला मी बिलकुल सपोर्ट नाही करत गाईस, बिलकुल नाही करत. कारण हे जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. मला वाटतं मी मोरेला सपोर्ट तेव्हा केला असता, प्रणित मोरेला. ठीक आहे त्यांनी माफी मागितली, ठीक आहे, पण त्यांनी तेव्हा विरोध करायला हवा होता. कारण ते जो 370 रुपयाची बिर्याणी तो तेवढंच बोलला ना ते ठीक आहे, पण त्याच्या पुढचं आहे ना मी जे तुम्हाला सांगितलं ना ते तुम्हाला ऐकवणार नाही. फक्त एकदा आहे ना ते शॉर्ट बघा आणि मग मला कमेंट करायला या का मी किती बरोबर आहे आणि किती चुकीची. तर प्रणित मोरे या झालेल्या कॉन्ट्रोवर्सीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? प्रणित मोरे बरोबर आहे की प्रणित मोरे चुकीचं आहे? प्रणित मोरेने माफी पण मागितली जाहीर. आणि बहुतेक जे सेलिब्रिटीज आहे लाईक रश्मी देसाई ते म्हणत आहे की हा जो शो आहे जर त्याला कामावरनं काढून टाकण्यात आले हिमांशूला, तर प्रणित मोरेचा पण शो बंद करा, कारण तो त्याच्याच शोमध्ये आला होता. आणि मालती चेहर आणि अजून बहुतेक सेलिब्रिटी जे आहे ना या विरोधात उतरले. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला नक्कीच सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तुम्ही प्रणित मोरेचे फॅन आहात, त्याला सपोर्ट करताना. मी स्वतः फॅन होते त्याची, पण मी या गोष्टींना बिलकुल सपोर्ट करत नाही. मी बिग बॉसचे रिव्ह्यूज केले, एकूण एक एपिसोड असो किंवा, आणि खरोखरच त्याची पर्सनॅलिटी बिग बॉसच्या शोमध्ये खूप छान दिसली ती प्रणित मोरेची. कारण कसं आहे आम्हाला रिव्ह्यूज करावं लागतं, आम्ही एपिसोड डोळे फाडून बघतो. अक्षरशः ते 24 तासाचं लाईव्ह असतं, ते पण भरपूर बघितलं जातं आमच्याकडनं. फक्त थोडंफार काम असलं तर इकडे तिकडं होतं. सो प्रणित मोरेने एकदम भारी पर्सनॅलिटी खरोखरच दाखवली होती, तो खरोखरच तसा आहे. पण मग या गोष्टींना त्यांनी विरोध का नाही केला हा एक मोठा प्रश्न आहे. या गोष्टींना त्यांनी विरोध करायला हवा होता. त्यांनी हिमांशूला तिथेच थांबवायला हवं होतं, त्यांनी माफी मागायला लावायला हवी होती, बऱ्याच गोष्टी आहेत. पण मला वाटतं आता शो बंद करायची मागणी येते, तर आता लेट्स सी आता काय होतं आहे. तर तुमचं यावर काय म्हणणं आहे? प्रणित मोरेचे शोज जे ते बंद व्हायला हवे का, की त्यांनी माफी मागितले म्हणून हा विषय इथंच संपवायला हवा? तुमचं काय म्हणणं आहे मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.